हॅलो नमस्कार, मी राहुल. आपलं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल पुणे येथील विश्रामबाग वाडा. पुण्याच्या मध्यवर्ती भागात म्हणजेच तुळशीबागेच्या समोरच मुख्य रस्त्यालगत विश्रामबाग वाडा आहे. विश्रामबाग वाडा हा बाजीरावांनी खास विश्रांतीसाठी बनवला होता, म्हणूनच त्याचे नाव विश्रामबाग वाडा असे ठेवले असावे. विश्रामबाग वाडा हा सन 1807 मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी बांधला. दुसरे बाजीराव पेशवे यांना शनिवार वाड्यापेक्षा हा वाडा जास्त प्रिय होता. तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धापर्यंत म्हणजेच जवळपास 11 वर्ष दुसरे बाजीराव याच वाड्यात राहिले. या ठिकाणी वाडा बांधण्या अगोदर ही जागा सेनापती हरिपंत फळके यांची होती. त्यांच्याकडून ही जागा मिळाल्यावर बाजीरावांनी या ठिकाणी हा सुंदर आणि भव्य दिव्य वाडा बांधला. हा वाडा बांधण्यासाठी त्या काळी सुमारे 2.5 लाखांचा खर्च आला होता. या वाड्याचे बांधकाम पूर्ण होण्यास तब्बल 6 वर्ष लागली. हा वाडा एकूण 3 मजली आहे. इथे आड आहे. शनिवार वाड्यात झालेल्या हत्या आणि आत्महत्या यांचे प्रकरण खूपच गाजले होते. तो काळ सत्य कमी आणि अफवांचा जास्त होता. शनिवार वाड्यात झालेली नारायणरावांची हत्या आणि त्यानंतर वाड्याविषयी लोकांच्या मनात गैरसमज आणि भीती वाढत गेली. माधवराव पेशवे आणि उमाबाई यांचा मृत्यू देखील शनिवार वाड्यातच झाल्यामुळे भूताखेत्यांच्या अफवांना कंटाळूनच दुसऱ्या बाजीरावांनी शनिवार वाड्यापासूनच जवळच या विश्रामबाग वाड्याची निर्मिती केली होती, असा या वाड्याचा इतिहास सांगितला जातो. वाड्यातील 2 मुख्य चौकांच्या बरोबर मध्यभागी असलेल्या या दालनामध्ये वाड्याचा इतिहास तसेच इतर माहिती आपल्याला वाचायला मिळते. पलीकडच्या बाजूला वाड्याचा मुख्य चौक आहे. पलीकडच्या चौकाची रचना पाहूया. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.